नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ताची माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण पाहतो की ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि जो काही परतीचा मोसम आहे त्यामध्ये पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्यासोबतच शेतीचंही नुकसान झालेलं आहे। बऱ्यापैकी जवळपास 8 लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान यावर्षी या महाराष्ट्रात संबंध महाराष्ट्राभर नोंदवलं जात आहे। मग अशाच वेळेस पंचनामे केले जातात, मंत्र्याद्वारे आमदाराद्वारे पाहणी केली जाते, पंचनामे करण्याचे आदेश दिले जातात आणि राज्याचे मुख्यमंत्री ही नुकसान जे काही झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्याची त्वरित नुकसान भरपाई केली जाईल याचेही आश्वासन दिलं जातं। परंतु नेमकं मदत ही कशी मिळणार आहे, म्हणजे हेक्टरी किती हजार रुपये ही मदत मिळणार आहे आणि ती मिळेल तर कोणत्या स्वरूपात मिळेल, कारण आपण पाहतो एकीकडे पीक विमाचं जे काही निकष आहेत ह्या वर्षी, त्यामुळे शेतकरी आता पीक विम्याकडे आशा देऊन बसत नाहीये, कारण पीक विमा लागूच होणार नाहीये ह्या अतिवृष्टीच्या नुकसानामध्ये। मग शेतकऱ्यांना मदत जी आहे ती सरकारकडून मिळणार आहे आणि आशा आहे शेतकऱ्यांना सरकारवर, आणि सरकार म्हणते की आपण मदत करणार आहोत। तर नेमकी किती मदत करणार आहे, कोणत्या निकषाखाली मदत होणार आहे, हेक्टरी किती मदत मिळणार आहे, कोण कोण शेतकरी पात्र असणार आहेत, ते सर्व गोष्टीची चर्चा आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत जर माहिती तुम्हाला वेळेत अपडेट्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रहो, ऑगस्ट महिन्यामध्ये संबंध महाराष्ट्रभर तुफान झालेला आहे आणि त्या अतिवृष्टीमुळे अतोनात शेतीचं आणि शेतपिकाचं नुकसान झालेलं आहे। मग अशाच वेळेस सरकारकडे मदतीची अपेक्षा आहे। आता सरकारने मदत जाहीर केली आहे, आता ही मदत किती होणार आहे हे आपण पाहूया। आपण पाहतोय की 2024 वर्षी जी मदत मिळाली होती शेतकऱ्याला ती हेक्टरी 3600 रुपये याप्रमाणे मिळाली होती आणि त्याची कमाल मर्यादा म्हणजे जास्तीत जास्त 3 हेक्टर पर्यंत होती। मग आता तेच मदत यावर्षी कंटिन्यू राहणार आहे का, तर तसं नाहीये। तर सरकारने एक नवीन गेम किंवा नवीन युक्ती लढवलेली आहे, कारण आता इलेक्शन नाहीये किंवा काही पुढं कुठल्या गोष्टी त्यांच्या कामाच्या नसल्यामुळं त्यांनी आता एक नवीन GR 1 मे 2025 रोजी नवीन GR काढण्यात आलेला आहे आणि या GR मध्ये असं सांगण्यात आलं आहे की जे काही नुकसान होणार आहे शेतीचं अतिवृष्टीमध्ये मुळे असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्याचं शेतात मालाचं नुकसान होणार आहे त्याला आता नवीन निकषानुसार जे की 13,600 आहे याच्या अनुसार हेक्टरी 13,600च्या अनुसार मदत न देता त्याला जुन्या निकषानुसार म्हणजे जे की हेक्टरी 8,600 रुपये आहे याच निकषावरती मदत ही जाहीर होणार आहे। मग जो GR मे 25 वर्षी 2025ला काढलेला आहे तोच GR आणि त्याच्याच आधारावरती येणाऱ्या काळात जी काही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे त्याची मदत ही सरकार देणार आहे। मग आता आपण पाहूया की जुन्या निकषामध्ये किती मदत मिळत होती, कमाल मर्यादा काय होती आणि नवीन निकषामध्ये काय मदतीचं स्वरूप होतं आणि कमाल मर्यादा काय होती। जर दोन्ही गोष्टी आपण टॅली केल्या तर आपल्या लक्षात येईल की जुन्या निकषानुसार जर जिरायती पीक असेल तर तुम्हाला हेक्टरी 8,500 रुपये इतकी मदत दिली जात होती आणि नवीन निकषामध्ये हेक्टरी 13,600 इतकी मदत दिली जाते होती। आता जुन्या निकषामध्ये जिरायत पिकाला किंवा बागायत पिकाला कमाल मर्यादा म्हणजे जास्तीत जास्त क्षेत्र हे 2 हेक्टरच होतं, परंतु नवीन निकषामध्ये ते वाढवून आपल्याला 3 हेक्टर करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच बागायत पिकाचं जर गृहीत धरलं तर जुन्या निकषानुसार 17,000 रुपयाची हेक्टरी मदत ही केली जायची जुन्या निकषानुसार आणि नवीन निकषानुसार हेक्टरी 27,000 रुपये इतकी मदत ही केली जायची। त्याचप्रमाणे बहुवार्षिक पिकं आहेत जसं की ऊस आहे, फळबाग लागवड आहे, त्यामध्ये पण कोणता निकष आहे ते आपण पाहूया। जुन्या निकषानुसार 22,500 रुपये इतकी मदत ही केली जायची हेक्टरी आणि नवीन निकषानुसार 36,000 रुपये ही नवीन निकषानुसार मदत ही केली जायची। परंतु आता आपण पाहतोय जर का नवीन निकषानुसार जर आपल्याला मदत मिळत असेल, जसं की मागच्या वर्षी अतिवृष्टीचा 2024-25 मध्ये अतिवृष्टीसाठी जे काही मदत शेतकऱ्याला मिळाली आहे, कमाल मर्यादा 3 हेक्टर असल्यामुळं एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 40,000 ते 41,000 रुपये हे 3 हेक्टरसाठी मदत ही प्राप्त झाली होती। परंतु आता जर यावर्षी तीच मदत जर जुन्या निकषानुसार दिली तर 17,000 रुपयापेक्षा जास्त एकही रुपया त्या शेतकऱ्याला मिळणार नाही। म्हणजे तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे, तुम्ही 5 हेक्टर शेतकरी आहात, तुमचं 5 हेक्टर शेत आहे, त्याचं 5 हेक्टरचं नुकसान झालेलं आहे, परंतु तुम्हाला जी मदत मिळणार आहे ती फक्त 2 हेक्टरची मिळणार आहे जिरायत पिकासाठी आणि ती म्हणजे 17,000 रुपये। आणि जर तुमचं बागायत पीक असेल तर तुम्हाला हेक्टरी 17,000 रुपये आणि ची कमाल मर्यादा आहे ती म्हणजे 34,000 रुपये असं मिळणार आहे। तर आपण समजून घेऊया की नवीन निकषानुसार जे काही 40,000 होतं त्याचा आता डायरेक्ट 17,000वर आलेला आहे, म्हणजे अर्धी आणि अर्ध्यापेक्षाही कमी मदत यावर्षी शेतकऱ्याला आता सरकार लागू करणार आहे।
आता आपण पाहूया की यामध्ये जे काही नियमामध्ये बदल होतोय, जी आर लगेच काढला 2024ला, परत 25ला बदलला, मग सरकारकडं याची मुभा आहे का? तर होय, असं करता येतं. कारण आपण पाहतोय की जो जी आर वाढीवचा काढला होता 2024मध्ये, येणाऱ्या इलेक्शन लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल ते ध्यानात घेऊन त्यांनी नवीन जी आर काढला, नवीन निकष लागू केले, ज्यामध्ये की हेक्टरी मदतही वाढवण्यात आली होती आणि सोबतच वाढवण्यात आलं होतं त्याची कमाल मर्यादा. परंतु आता आपण पाहतो की यावर्षी 2025ला तो जी आर रद्द करून एक मागीलचा जो जी आर आहे 2022चा जो जी आर आहे, ज्यामध्ये की हेक्टरी मदत ही 8,500 रुपये आहे, हीच आता अंमलबजावणी होणार आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्याचं एकीकडनं पीक विम्याकडनं ही मदतीची अपेक्षा नाही आहे आणि दुसरं म्हणजे जे काही नुकसान भरपाई होणार आहे ती एकदम तुटपुंजी नुकसान भरपाई शेतकऱ्याला होणार आहे. तर दोन्हीकडनं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. आता पाहण्याचं आहे की पंचनामे कधी होत आहेत, कशा स्वरूपात पंचनामे होणार आहेत आणि अतिवृष्टीची मदत जी KYC मार्फत केली जाते ही कधी अंमलबजावणीत येते. आशा करतो की ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत वेळोवेळी अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला परत विसरू नका. धन्यवाद.